नांदेड़ ज़िले में हालिया दिनों आए तूफ़ानी हवाओं के सबब केले की फसल को बड़े पैमाने पर नुकसान पहुंचा है। ख़ासतौर पर अर्दापुर मुदखेड़ ताल्लुक़ात में हज़ारों एकड़ पर मुहित केले के बागात मुतासिर हुए हैं। इसी तबाही का जायज़ा लेने के लिए साबिक़ वज़ीर आला व रुकन पार्लियामेंट अशोक चौहान ने अर्दापुर ताल्लुक़े के मुख्तलिफ़ देहातों का दौरा किया और किसानों से मुलाकात की। अशोक चौहान ने मीडिया नुमाइंदों से बात करते हुए बताया कि तूफ़ानी हवाओं की वजह से तकरीबन 4000 एकड़ रकबे पर केले की फसल तबाह हो चुकी है। किसान शदीद परेशानी का शिकार है, लिहाजा फौरी माली इमदाद की ज़रूरत है। उन्होंने कहा कि फसलों के नुकसान का सर्वे पंचनामा शुरू हो चुका है और वो ख़ुद इस मामले को रियासत के महसूलात वज़ीर चंद्रशेखर बावनकुले के सामने उठा चुके हैं। अशोक चौहान ने यकीन दहानी कराई कि किसानों को जल्द अज जल्द माली इमदाद फराहमी के लिए वो मुसलसल हुकूमत से राब्ते में रहेंगे और भरपूर कोशिश करेंगे कि मुतासरा किसानों को उनका हक़ जल्द से जल्द मिल सके। अशोक चौहान की इस फौरी कार्रवाई से मुकामी किसानों ने इत्मीनान का इजहार किया और हुकूमत से अपील की कि वो फौरी रिलीफ पैकेज जारी करे ताकि तूफ़ान से मुतासरा किसानों को कुछ राहत मिल सके। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। असं आहे की भोकर मतदारसंघातल्या अर्धापूर तालुक्यामध्ये जे वादळी वारं झालेलं आहे त्याच्यामुळे प्रचंड नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। विशेषतः अर्धापूर मुदखेड आणि भोकरच्या काही भागामध्ये असं हे नुकसानीचं स्वरूप आहे। आपण पाहताय की ही केळी इथे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। केळीच्या बागा झाडं उखडून पडलेली आहे। वाऱ्याचा वेगच एवढा प्रचंड प्रमाणात होता की हाताची आलेली केळीसुद्धा जमीनदोस्त झालेली आहे। त्यामुळे याची नुकसान भरपाई देण्याचा विषय आहे। काही ठिकाणी लोकांनी त्याचा विम्याचे पैसे भरलेत, पण काही ठिकाणी लोकांचा विम्याचा अनुभव चांगला नसल्यामुळे लोकांनी विम्याचे पैसे भरलेले नाहीत। हा एक नवीन प्रश्न समोर आहे। आणि त्याचबरोबर केळी जी बाहेर मार्केट चांगलं होतं ती अचानक हे आता पडलेली केळी कोणी घेणार नाही किंवा घेईल तर कमी पैशात घेईल, असंही दुहेरी नुकसान हे शेतकऱ्याचं दिसतंय मला। त्यामुळे आता काही भागामधून एक प्राथमिक अंदाज आपण घेत आहोत। शासनाने सर्वे सुरू केलेले आहेत, केळीच्या बागा आहेत त्याचाही सुरू आहे, इतरही पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी सुरू आहे। तर ड्रोनच्या आधार घेऊन सुद्धा हे लवकर कसं करता येईल जिल्हाधिकाऱ्यांना मी बोललेलो आहे। महसूल मंत्र्यांचं आणि माझं आणि जिल्हाधिकारी तिघांचे कॉन्फरन्स कॉलवर आमचं बोलणं झालेलं आहे आणि तशा निर्देशही देण्यात आलेले आहेत। आज सायंकाळी कलेक्टरला मी जाणून आजचं जे काही माझी पाहणी येईल त्याच्यामधून जे काही निष्कर्ष किंवा लोकांच्या ज्या काही मागण्या आलेल्या आहेत समोर त्या मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार आहे आणि यातून अधिकाधिक कशी मदत आपल्याला शेतकऱ्याला देता येईल। कारण म्हणजे पावसापेक्षाही पाऊस नगण्य होता, पण पावसापेक्षा वारं तीव्रता होती आणि विम्याच्या निकषामध्ये वाराची तीव्रता असेल तरीसुद्धा विमा देण्याची तरतूद आहे। त्यामुळे आता ज्यांनी विमा काढला त्यांना तर 100% मिळेलच, पण ज्यांनी विमा काढलेला नाही त्यांचा खरा प्रश्न आहे। तो सरकारने त्याच्यामध्ये काही निर्णय धोरणात्मक घेऊन त्यांनाही पैसे द्यावे लागतील। तर मला वाटतं की हे नैसर्गिक आपत्तीच आहे। आपल्याकडे हे तेलंगणा आणि या सगळ्या परिसरामध्ये जे वादळ वारं होतं आहे, कालसुद्धा पाऊस होता, परवासुद्धा काही प्रमाणात झालेला आहे। पावसाळा लवकर सुरू झाला पण जे वारं जास्त जोरात आलेलं आहे त्यामुळे नुकसान झालेलं आहे। पावसाळा अद्याप सुरू झालेलाच आहे। पावसाचा बघू काय पुढे होतं। कामयाबी के इस सफ़र का आगाज़ होता है एक ऐसे इदारे से जहां ख्वाब सिर्फ देखे नहीं जाते बल्कि हकीकत में बदले जाते हैं। हम बात कर रहे हैं अर्रिज़वान जूनियर कॉलेज एंड ग्रुप ऑफ स्कूल नांदेड़ की। चैतन्य नगर शिव रोड नांदेड़ में वाक़े अर्रिज़वान जूनियर कॉलेज 11th और 12th साइंस के साथ साथ नीट, JEE और MHCET जैसे बड़े मुकाबला जाती इम्तिहानात की भरपूर तैयारी करवाता है। 2006 से 2024 तक 244 तलबा ने HSC बोर्ड के इम्तिहान में नुमाया कामयाबी हासिल की, जिनमें से 85 तलबा ने मेडिकल फील्ड में, 100 से ज़ायद तलबा ने इंजीनियरिंग में, जबकि बाकी ने मुख्तलिफ कामयाब शोबों में कदम रखा। और सबसे ख़ास बात, यहाँ पढ़ने के बाद किसी ट्यूशन या इजाफी कोचिंग की ज़रूरत नहीं, क्योंकि अर्रिज़वान कॉलेज देता है मुकम्मल रहनुमाई। नीट, JEE, MHT, CET और बोर्ड इम्तिहानात सब एक ही छत के नीचे मुकम्मल तैयारी।
یہ صرف ایک ادارہ نہیں، یہ ہے آپ کے کامیابی کی ضمانت۔ یہاں ہوتا ہے 12 نکاتی خصوصی پروگرام سسٹم، جس سے طلبہ کی مکمل تیاری ہوتی ہے، تعلیم میں بھی اور مہارت میں بھی۔ اور ہاں، الرضوان میں چلایا جاتا ہے ایکسٹرا اسکل ڈیولپمنٹ پروگرام، جس میں میتھس، فزکس، کیمسٹری، بایولوجی اور انگلش کی خصوصی تربیت دی جاتی ہے۔ الرضوان، جہاں آپ کی کامیابی ہمارا مشن ہے۔ نئے تعلیمی سال 2025-26 کے داخلے جاری ہے، تو دیر کس بات کی، آج ہی رابطہ کرے۔ الرضوان جونیئر کالج اینڈ گروپ آف اسکول، ناندیڑ۔